मित्रांनो, मला या महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला एक प्रश्न विचारायचा आहे की एखाद्या महिलेला किंवा एखाद्या पुरुषाला जो की कॅबिनेट मंत्री आहे, आमदार आहे, खासदार आहे, महिला असो का पुरुष असो, त्यांना जर कल्पना असेल की आपला जो गुरु आहे तो भोंदू आहे, महिलांवर अत्याचार करतो, अन्याय करतो, टिंब करतो, जर माहित असेल तर कोणती महिला कॅबिनेट किंवा आमदार किंवा खासदार किंवा पुरुष कोणता आमदार किंवा खासदार किंवा मंत्री किंवा कॅबिनेट दर्जाचा असलेला व्यक्ती किंवा महिला कोणतं त्या गुरुचं शिष्यत्व स्वीकारेल? आज मला या महाराष्ट्रामध्ये मी देखील राहतो आणि मी देखील या सोशल मीडियाचा वापर करतो. मित्रांनो, मी देखील रुपालीताई चाकणकर यांच्या विरोधात व्हिडिओ बनवले होते, पण मी कुठंतरी चुकलो आहे म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे. रुपालीताई चाकणकरांना जर माहित असतं माझा गुरु हा भोंदू आहे, या भोंदूगिरी बाबाच्या आड तो महिलावर लैंगिक शोषण करतो, तर या कॅबिनेट दर्जा असणाऱ्या महिला राज्य आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकरांनी त्यांचं गुरुत्व स्वीकारलं नसतं, त्यांच्या शिष्या झाल्या नसत्या. मी आज रुपालीताई चाकणकरांवर टीका करणाऱ्या सुषमाताई अंधारेंना प्रश्न विचारतो की सुषमा अंधारे ताई, तुम्ही या महिलांचा, महाराष्ट्रातल्या महिलांचा, मा जिजाऊ, मा रमाई, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर या महिलांचा सन्मान करायला शिका. प्रत्येक वेळी राजकारण मध्ये आणू नका. या राजकारणाच्या मध्ये आणण्यामध्ये, टीका टिप्पणीमध्ये कित्येक निष्पाप लोकांचे बळी गेलेले आहेत. मी भावनिकतेने नाही तर मी अंतकरणातून सुषमाताई अंधारेंना सांगू इच्छितो, सुषमाताई अंधारे, तुम्ही एक महिला आहात, तुम्ही देखील महिलांचा सन्मान करणं गरजेचं आहे. तुम्ही जे सोशल मीडियामध्ये जे करंगुळीचे जे बोटांचे जे फोटो दाखवतायत त्यावर स्पष्टीकरणामध्ये रुपालीताई चाकणकरांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. माझं कुठलंही बोट या अशा प्रकारे कापल्या गेलं नव्हतं. सोशल मीडियाच्या माध्यमातून, टीव्ही चॅनलच्या माध्यमातून फेक नरेटिव्ह आणि फेक विचार पसरवण्याचं काम सुषमाताई अंधारे आपण केलेलं आहे. तुम्ही देखील एक महिला आहात, एका महिलेचा सन्मान करणं गरजेचं आहे. रुपालीताई चाकणकरांना माहीत असतं त्या एक कॅबिनेट मंत्री दर्जाच्या व्यक्ती होत्या, महिला होत्या. महिला राज्य आयोग्य पद हे काही छोटं पद नाहीये, संविधानिक पद आहे मित्रांनो. आणि हे संविधानिक पद सांभाळणारी कोणतीही व्यक्ती असो, त्या जागेवर मग सुषमाताई अंधारे असू द्या, त्या जागेवर अंजली दमालिया ताई असू द्या, त्या जागेवर रुपालीताई ठोंबरे ताई असू द्या, त्या जागेवर तृप्ती देसाई ताई असू द्या, किंवा त्या जागेवर या महाराष्ट्रात राहणारी मा जिजाऊ सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, मा जिजाऊच्या कोणतीही लेख असू द्या, त्यांना जर माहीत असतं तर माझा गुरु हा अत्याचारी आहे, तर कोणत्याही महिलेने त्या गुरुचं शिष्यत्व स्वीकारलं नसतं. मी तृप्ती देसाई ताईंना सांगू इच्छितो, मी अंजली ताई दमानियाला सांगू शकतो. तुम्हा दोघी, तृप्ती ताई देसाई आणि अंजली दमालिया ताई, तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. तुमच्याबद्दल तर न बोललेलं बरं, कारण की तुमच्याकडे कोणतीही केस आली तुम्ही त्या केसचा शेवट केलेला नाही. मग शेवट कसा झाला हा महाराष्ट्र जनतेला माहित आहे, मी सांगण्याची गरज नाही. पण तुम्ही देखील महिला आहात तृप्तीताई देसाई, तुम्ही देखील महिला आहात अंजलीताई दमालिया ताई. एका महिलेवर शितोडे उचलायच्या आधी किंवा उधळायच्या आधी तुम्ही त्या सत्य परिस्थितीचा आढावा घेणं गरजेचं आहे. कोणत्या आधारावर तुम्ही बोलतायत? एका गुरुचे पाय एका शिष्याने धुतले, त्या जर शिष्याला माहीत असतं, मला सांगा या महाराष्ट्रामध्ये कोणती अशी कॅबिनेट दर्जाची महिला, तुम्ही असता अंजलीताई दमालिया या महिला आयोग पदाच्या अध्यक्षा, आणि तुम्हाला जर माहीत असतं तुमचा गुरु भोंदू आहे, भोंदूगिरीच्या आड, बाबागिरीच्या आड या महाराष्ट्रातल्या महिलावर लैंगिक शोषण करतो. अंजली दमानिया ताई, सुषमा अंधारे ताई, रुपालीताई ठोंबरे ताई, तृप्ती देसाई ताई, तुम्ही स्वीकारलं असतं का गुरुत्व? तुम्ही झाल्या असत्या का त्यांच्या शिष्य?
तुम्ही एकच व्हिडिओ बघितला आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून रुपाली ताई चाकणकर यांना तुम्ही हिट लिस्टवर पकडलं. मी काय रुपाली ताई चाकणकर यांच्या पक्षाचा नाहीये, पण मी पण कुठं सोशल मीडियामध्ये चुकलो या अनुषंगाने एक भाऊ म्हणून एका बहिणीचा सन्मान करण्यासाठी मी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्या समोर आलेलो आहे. रुपाली ताई ठोंबरे, तुम्ही चुकला आहात. तुम्ही जेवढं जोऱ्याने बोलतात ना, तुमच्यावर पण न बोललेलं बरं. रुपाली ताई ठोंबरे, तुम्ही बोलताय सोशल मीडियाचे फॉलोवर वाढवण्यासाठी, तुम्ही पण कुठं चुकताय. तुम्ही एक विधी तज्ञ आहात. एखाद्या महिलेचा सन्मान करणं तुम्हाला देखील तेवढं काळाची गरज आहे. तुम्हाला जर तृप्तीताई देसाई, अंजलीताई दमानिया, सुषमा अंधारेताई, रुपालीताई ठोंबरे, तुम्हाला जर या चारी माझ्या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना रुपालीताई चाकणकरांचा राजीनामा घ्यायचाच होता, तो सोशल मीडियाचा एक व्हिडिओ बघून की आपल्या एक शिष्या एवढ्या मोठ्या पदावर आहे, महिला राज्य आयोगाच्या अध्यक्षा, आणि त्या एका बाबाचा, भोंदू बाबाचा, जो बाबा महिलाचं लैंगिक अत्याचार करतो, त्या बाबाचे पाय धुतात, आपल्या साडीच्या पदराने त्यांचे पाय पुसतात. मी तर या व्हिडिओच्या माध्यमातून तृप्तीताई देसाई, अंजली दमानिया ताईला, रुपालीताई ठोंबरे ताईला आणि सुषमा अंधारे ताईंना सांगू इच्छितो, जर या महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकरांना माहित असतं की त्यांचा गुरु हा लैंगिक अत्याचार करणारा महापापी आहे, तर त्या रुपालीताई चाकणकरांनी पाय धुण्याऐवजी, पाय पुसण्याऐवजी त्या भोंदू बाबाचे पाय तिथे छाटले असते. 100% तिथंच पाय छाटले असते रुपालीताई चाकणकरांनी, जर त्यांना माहित असतं की माझा गुरु हा महाराजकीच्या आड या महाराष्ट्रातल्या महिलांशी लैंगिक अत्याचार करतो, हे जर माहित असतं तर 100% मी खात्री देऊन सांगतो रुपालीताई चाकणकरांनी त्या अशोक खरात गुरुचे पाय जाग्यावर धुण्याऐवजी छाटले असते. कारण की ती पण माझी जाऊ मा सावित्रीबाई फुले अहिल्याबाई होळकर आणि मा रमाईची लेक आहे. तिने 100% पाय छाटले असते. परंतु काय, या महाराष्ट्राला सर्वात मोठी कीड लागलेली आहे राजकारणाची. तृप्ती देसाई असो, अंजली दमानिया ताई असो, का रुपालीताई ठोंबरे असो, का आमच्याच उभाटा गटाच्या, उद्धव ठाकरे गटाच्या अंधारे ताई असो, यांना सर्वात मोठी कीड लागलेली आहे राजकारणाची. तुम्ही थोडं राजकारण चार भिंतीच्या आत कोंडून ठेवून जर रुपालीताई चाकणकरांवर अभ्यास केला असता तर आज तुम्हाला मी सांगण्याची गरज पडली नसती. जर तुम्हाला राजीनामा घ्यायचाच होता तर 2013 साली आसाराम बापू यांच्या संदर्भात लैंगिक अत्याचार, महिलांच्या अत्याचारामध्ये हेच प्रकरण उघडकीस आलं होतं. देशाचे पंतप्रधान, गुजरातचे मुख्यमंत्री असणारे नरेंद्रभाई मोदी यांचा फोटो आणि यांचा व्हिडिओ देखील त्या सत्संगमध्ये आढळला होता. का नाही तुम्ही राजीनामा घेतला नरेंद्रभाई मोदींचा? आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा फोटो देखील भोंदूगिरी करणारा अशोक खरात यांच्या सोबत आढळला आहे. का नाही तुम्ही त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत? बच्चू कडूंचा देखील फोटो आढळलेला आहे. का नाही तुम्ही सर्व विषयावर बोलत? अनेक या महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्री, उपमुख्यमंत्री असणाऱ्या, महत्वाच्या पदावर असणाऱ्या नेत्यांचा फोटो भोंदूगिरी करणारा, अत्याचार करणारा, महिलावर अत्याचार करणारा, लैंगिक अत्याचार करणारा, तो नाशिकचा आशिक असणारा बाबा अशोक खरात यांच्या सोबत फोटो आढळले आहेत. काही ठिकाणी तर आरत्या सुद्धा आढळलेल्या आहेत. परंतु महिलांचा सन्मान करायला शिका या महाराष्ट्रामध्ये. मला आवर्जून जुना इतिहास आठवतो. मा सावित्रीबाई फुलेंना महिलांचा शिक्षणाचा दर्जा देण्यासाठी स्वतःच्या अंगावर चिखला गोळ्यांच्या दगडांचा वर्षाव सहन करावा लागला. आज त्या आपल्यात हयात नाहीत, पण आज त्या जिवंत आहेत त्यांच्या कार्यकीर्तीनुसार.
मी तुम्हाला सांगू इच्छितो या व्हिडिओच्या माध्यमातून सुषमाताई अंधारेजींना, मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो तृप्ती देसाई ताईंना, मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो अंजली दमानिया ताईला, रुपालीताई ठोंबरे ताईंना, तुम्ही देखील एक महिला आहात आणि तुम्ही एका महिलाचा सन्मान जर राजकारण करत असताना करत नसाल, प्रत्येक गोष्टीत राजकारण आणत असाल, तर या महाराष्ट्राच्या महिलेला सर्वात मोठी कीड लागलेली आहे राजकारणाची. आणि या राजकारणाच्या आड या महिला देखील अंधभक्त झालेले आहात. कोणत्याही प्रकरणाचा शेवट न करणाऱ्या आमच्या अंजलीताई दमालिया, तृप्तीताई देसाई, तुम्ही तुमच्याकडे कोणतीही महिला प्रकरण घेऊन आली, तुम्ही सुरुवातीला त्याचा पारा चढवतात त्या प्रकरणाचा, पण नंतरच्या काळामध्ये तोच पारा का खाली येतो हे कळत नाही, संपूर्ण महाराष्ट्राला कळत नाही. प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचं. आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून आवर्जून सांगू इच्छितो, राजकारणाचा बळी गेलेला आहे एका निष्पाप महिलेचा. रुपालीताई चाकणकरांचा बळी गेलेला आहे. त्या माझी जाऊच्या सावित्रीबाई फुलेंच्या, अहिल्याबाईंच्या लेकीला, मा रमाईच्या लेकीला रुपालीताई चाकणकरांना माहित असतं की माझा गुरु हा लैंगिक अत्याचार महिलांचे करतो. त्याचं पहिलं तर गुरुत्व घेतलं नसतं, त्याच्या त्या कमिटीवर, संस्थाच्या कमिटीवर सदस्य देखील झाल्या नसत्या. त्याचे पाय धुण्याऐवजी, त्याचे पाय पुसण्याऐवजी त्याचे पाय छाटले असते रुपालीताई चाकणकरांनी. पण या महाराष्ट्राला राजकारणाची कीड लागलेली आहे. या राजकारणाच्या गुलामगिरी करणाऱ्या महिलांनी आज निष्पाप राजकारण करणाऱ्या महिलेचा बळी घेतलेला आहे. मा सावित्रीबाई फुलेंच्या लेकीचा बळी घेतलेला आहे. माझी जाऊ राष्ट्रमाता, माझी जाऊ रमाई अहिल्याबाई होळकर या लेकीचा बळी घेतलेला आहे राजकारणाच्या आड राहून. सोशल मीडियावर आपले कसे फॉलोवर वाढवण्याच्या नादामध्ये रुपालीताई ठोंबरे तुम्ही सोशल मीडियामध्ये गरळ ओकत गेलात महिला अध्यक्ष रुपालीताई चाकणकरांच्या विरोधात. तुम्हीच नाही, मी पण गरळ ओकलो, पण मला कुठंतरी खंत वाटली, म्हणून आज मी व्हिडिओ रुपालीताई चाकणकर यांना समर्पित करतो. तुम्ही देखील एक महिला आहात आणि त्या महिलेचा सन्मान करणं ही काळाची गरज आहे तुम्हाला. पण तुम्हाला राजकारण शिकवलेलं आहे तुमच्या मग ते मी बोलत नाही, तुम्ही समजून घ्या. महाराष्ट्र पण हुशार आहे, समजून घ्यायला त्यांना पण वेळ लागत नाही. पण आज मी सांगतो संपूर्ण महाराष्ट्राला, महाराष्ट्र कुठंतरी चुकतोय. रुपालीताई चाकणकरांना जर माहित असतं माझा गुरु हा महिलांचा अत्याचार करणारा भोंदू बाबा आहे, त्याचे पाय धुण्याऐवजी, त्याच्या गळ्यात हार घालण्याऐवजी रुपालीताई चाकणकरांनी त्याचे हात आणि पाय छाटले असते. आज मला सिंधुताई सपकाळ माई आठवते. संपूर्ण महाराष्ट्र त्यांना माई म्हणत होता. या महाराष्ट्रात जर जगायचं असेल तर बाबांनो मरावं लागतं, मोठं व्हायचं असेल तर मरावं लागतं. एवढंच मी बोलेन आणि थांबतो. आणि या महाराष्ट्राला पुन्हा एकदा सांगतो, विशेष करून महाराष्ट्रामध्ये राजकारण करणाऱ्या त्या अंधभक्त महिलांना सांगू इच्छितो की आपल्या पक्षाची चाटुगिरी करा तुम्ही खुशाल, पण महिलांचा सन्मान करा. त्या सन्मानामध्ये राजकारण आणू नका. जय महाराष्ट्र.